व्हेरी गुड. हाय, हॅलो. आता तर काही गुड मॉर्निंग राहिलेली नाहीये, कारण घड्याळात वाजत आले 4:30 आणि आज आहे आमच्या परमचा बर्थडे. परम उभा राहा, त्यांना सांग ना माझा बर्थडे आहे आज. तू काय घातले गळ्यात? दाखव त्यांना. उभं राहा ना 2 मिनिटं, खाली दिसत नाही. काय घातलं? चेन. बापले, कोण दिली तुला गोल्ड चेन? पप्पांनी दिली. सगळ्यांनी परमला विश करा, हॅपी बर्थडे परम. अगं माझी सोनी किती गोड थँक्यू म्हटलं. चला आता जास्त न बडबड करता इथे स्टॉप घेते, कारण आता येतील सगळे घरी. मस्त असा प्लॅन आहे बर्थडे सेलिब्रेशनचा, त्याच्यासाठी मला खूप सारी तयारी करायची आहे. मस्तपैकी आणणार आहेत नॉन व्हेज आणि चुलीवर बनवणार आहे आम्ही भाकरी पण आणि भाजी पण. तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप न करता नक्की पूर्ण बघा. हो ना पम्मा? नक्की बघा. माझं बर्थडे. चला कंटिन्यू करा. इथं सुरू झालेलं आमचं चूल मांडण्याचं काम आणि आता करणार होतो आम्ही भाकरी करण्यासाठी सुरुवात. तर या दोघी आहे की ज्या माझी भाऊजाई आणि जेठाणी आहेत, त्या भाकरी टाकणार होत्या. आता झाली आहे भाकरी करायला सुरुवात. आज मस्त बेत आहे आमच्याकडे, चुलीवरचाच स्वयंपाक असणार आहे सगळा, भाजी पण आणि भाकरी पण. तरी ह्या आहे माझ्या मोठ्या जेठाणी ज्या भाकरी टाकताय. इकडे आहे माझी भाऊजाई, जो राजा बघितलाय ना तुम्ही माझ्या सोबत असतो त्याची घरवाली. या दोघी मिळून आता भाकरी करतील पटापट. आणि आता मी तोवर आणते खालून भाजी. मग भाकरी झाल्या का लगेच भाजीला फोडणी देऊ. काही बोलायचंय का? राजा तर लई बोलतो म्हणशील. राजा तर 1 मिनिट गप्पा राहत नाही व्हिडिओत, माहितीये का? व्हिडिओ चालू केला का लगेच इल मध्ये. आणि राजाची बाई पहा केवढी शांत आहे बिचारी. हा ठीक आहे, चला आता जाते मी खाली आणि खालचं बघते आता. इथे टाकलेलं होतं चुलीवर मटण शिजायला, की ज्याचं ते सूप बनवत होते. झाली माझी तयारी. आत्ताच खाली गेलेले होते मी रेडी होण्यासाठी. आता इकडे आलेला आहे माझ्या मोठ्या जेठानी. इथं जेवढ्या पण आहेत सगळ्या माझ्या मोठ्याच आहे. ह्या मोठ्या जेठानी ह्या भाकरी टाकत होते तेव्हाच सांगितलं. आणि या म्हणजे या आहे 1 नंबर, 2 नंबर, ह्या 3 नंबर. या एवढ्या 3 जेठाण्या मला आहेत आणि 4 नंबर माझा. आणि अजून 2 आहेत. हे बघा इकडे आलेत माझे, कुठे गेले मोठे जेठ, की जे आज भाजी बनवणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तरी अजून किती बाकी आपल्या? 3 ना? म्हणजे अजून 3 आहेत की त्या माझ्या देराने आहेत. त्या आज तर काही दिसणार नाही. जेव्हा येतील घरी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. बरोबर आहे ते म्हणणं. आई बाई कवच नाही करायला नाही म्हटलं, मी थोडी करायला. आपण मग तुम्ही बनवत राहत ना सगळं. आम्ही कुठे जाऊ जाऊ मग मी सत्य पावले बस जाऊ. इथे सुरुवात झालेली भाजी बनवायला. हे माझे सगळ्यात मोठे जेठ आहेत की ते भाजी बनवणार होते. आणि ते एवढी छान भाजी बनवतात ना, की कितीही लोकांचं बजेट असू द्या त्यांच्या हाताला खूप चव असते. म्हणजे आमच्याकडे गोंधळ असू द्या किंवा दुसरे कोणतेही कार्यक्रम असू द्या, भाजी बनवायला फक्त हेच राहतात. आणि ते कधी भाजी बनवतात ना तर असं वाटतं की जसं काही आपण गोंधळाचंच जेवण जेवतोय. त्यामुळे हे आमच्याकडे ठरलेले असतात. आणि त्यांना मदत करत होत्या माझ्या बाकीच्या दोन्ही जेठाण्या. माहिती नका पण तर किती आलं तो एकदा. हा एखादी पाणी सोडा तुम्ही थोडा मला काय नका हुंदरे
हे आणलेला यांच्या मित्रांनी परमसाठी आणि आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक. तो केक कटिंगचा कार्यक्रम आमचा पहिले बाहेर चाललेला आणि आमच्याकडे बड्डे असू द्या ॲनिव्हर्सरी असू द्या की यांचे जेवढे पण फ्रेंड सर्कल आहेत ना ते केक आणतच असतात. झाली का भाजी? हो झाली. दाखवा बरं. हा तरी वाज आहे. कोणी बनवली पण तुम्हीच का? तुम्ही खाणार आहे का? ओ द्यायचं ना यांना खायला. सगळ्यात जास्त तर हाच माणूस खाणार आहे. ये तर इकडे बसले मोबाईल मध्ये काहीच खाणार नाही. बस चला. इथे परमचं औक्षण करत होते मी आणि तुम्हाला असं वाटेल की हिच्याकडे एवढे पाहुणे होते, एवढ्या जावा होत्या, सगळ्यांनी औक्षण नाही केलं का? तर तसं नाहीये, सगळ्यांनी केलेलं. पण ना थोडा इथे व्हिडिओ शूट करण्यात प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे सगळ्यांचं मला व्हिडिओ घेता नाही आलं. आणि जरी घेतलं असतं ना सगळ्यांचा तर खूप व्हिडिओ मोठा झाला असता की जो तुम्हीही बघितला नसता म्हणून. आणि नंतर फायनली इथं केक कटिंग सुरू झाली. केक खूप सारे केक आलेले होते, ॲक्च्युली 3-4 केक होऊन गेलेले. आणि हा केक आहुंनी मागवलेला होता की तो एक साईड ॲनिव्हर्सरी आणि एक साईड लहान मुलाचा बर्थडे असा होता. आणि मग नंतर सुरू झालं फायर की ज्यात माझा परम खूप घाबरायला लागला होता. डायरेक्ट केक कटिंग करायचं सोडून सगळे आजूबाजूला पळाले. पण छान वाटत होतं, परमला पण खूप मजा येत होती आणि सगळे हॅप्पी होते. इथे माझ्या शिवायने आमच्यासाठी गिफ्ट बनवलेले, त्याने परमलाही बनवलेलं होतं. आणि हे होतं आमचे ॲनिव्हर्सरी गिफ्ट की ज्यावर त्याने मम्मीसाठी वेगळं, पप्पांसाठी वेगळं, हे खूप आमच्यासाठी म्हणजे खूप भारी वाटत होतं. असे लाखो करोडांच्या गिफ्टपेक्षा मुलं आपल्यासाठी ग्रीटिंग बनवतात ना, तेच खूप छान होतं. आणि त्याने लिहिलेलं होतं इकडे की हॅपी ॲनिव्हर्सरी फादर, डॅडी, असे खूप सारे नाव. आणि इकडे मला लिहिलेलं होतं हॅपी ॲनिव्हर्सरी माचं त्याने सांगितलं की एम आणि ए. म्हटलं अरे वा, म्हणजे मदर आणि ॲनिव्हर्सरी. इकडे होतं फादर, डॅडी आणि होखा. आणि फादरसाठी त्याने मस्त केलेले होते बलून्स. आणि खाली सांगितलं की मी बलून पकडून आहे पप्पांच्या ॲनिव्हर्सरीसाठी. आणि माझ्यासाठी होतं हार्ट की जे माझ्यासाठी खूप मौल्यवान होतं. आणि नंतर इकडे सुरू झालं प्रत्येकाचं फोटो सेशन की जे मी थोडं रँडमली घेतलं की तुम्हाला सगळ्यांना दिसेल की माझे जेठ, दीर, पुतणे, ही माझी आहे पुतणी, या आहेत. आज मामाने आपल्या अंकुरांसाठी की मामा एवढे त्याच्यात असं नीट कोट जरासं काय आणि दुसरं टाकतो. अय कसं आणलंय काय आणलं थांबा. काय काय बाबा ये असे बा असं खोलीचं का बाबा जोडायचं बिडायचं आहे गायला जोडून देतो माइन त्यांचं खोली थांबतो. चल मामा बोलत तिकडे कॅमेरा नीट फोड. लॅपटॉप
पण चालू कसं काय ही कधी चालू करायचं थांब इम्प्रेशन दिली नाही काही बटन आहे काही परम तुला गिफ्ट आवडले? इथे आणलेलं होतं त्याच्या मामाने गिफ्ट आणि पर्शियाला बघा किती घाई आहे, कसं जाताना ते फोडत होता. आणि मग नंतर सुरू झालं त्यांचं गिफ्ट ओपनिंग आणि मामा मावशी सगळ्यांनी काय गिफ्ट आणलं सगळ्यांचं बघणं चालू होतं. आणि हे बघा मामाने आणलेलं अँटिक गिफ्ट की जे परमला खूप आवडलं. त्याने रात्रभर जवळच ठेवलं, ते जवळ घेऊनच ठेवलं. तुला आवडल्या नाही या गाड्या? हो छान होतं ना. हां ते बघा चाल त्यांचं खेळणं लगेच सुरू. हा बोल, अजून भारी बोल. झाला आमच्या परमचा बड्डे हो वाजत आले आता तरी 11:15. अजून पण जेवण चालू पहा. व्हेज खाणारे आता बसलेले. जानूबाई आमची वाढते. चला तर मग परमचा बड्डे कसा वाटला नक्की कमेंट करा. काय बोलायचं आहे? ते बघताय तुम्ही नीट. अगं ते बघताय तुम्ही नीट जेवताय का नाही असं. मग बरोबर दिसताय तुम्ही, फक्त बोला, सगळ्यांना दिसताय. चला तर मग परमचा बड्डे कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परमला हॅपी बर्थडे बोला. थँक्यू. उन्नती बाय. गुड नाईट. परम बाय कर. पमा बाय करना. ए पमा बाय करना. गुड नाईट. ये बात ओरडतोय.